गोव्याच्या अरपोरा भागातील पबला भीषण आग लागली। या आगीमध्ये 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला। सिलेंडर स्फोटातून आग लागल्याची प्राथमिक माहिती। मुख्यमंत्री प्रमोद सावंत घटनास्थळी दाखल झाले। घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले, तर मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 2 लाखांची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे। डेथ झाले 23 डेथापैकी ऑलमोस्ट 3 फिमेल असतात, बाकीचे मेल असतात। चडशे त्यांचे लेबर आसा अशें दिसून येता। एक युनिफॉर्मान आसा म्हणून ऑलमोस्ट आमचे फायर स्टाफ, पुलीस स्टाफ हे सगळे इन्सिडंट जाता हांगासर पावले। तांच्यांनी कंप्लिटली उजो पालोवपाचो किंवा सगळो कंट्रोल घेतलो, बट वाचोवपाक कोणाक शकले ना। जे लोक भायर सरलेले ते फक्त वाचले। आत्ता ज्यो 23 डेड बॉडीज ज्यो भितर मेल्या त्यो फक्त 2 जण हे जळून मेले, बाकीचे उरलेले सगळे गुदमरून मेले। अकॉर्डिंग टू अवर सफोकेट जावन मेले, अकॉर्डिंग टू अवर पुलिसांच्या म्हणण्या प्रमाणे। बट सगळ्यो पोस्टमॉर्टमा खातीर घाल्या, तेजे डिटेल कॉज आनी ते फायंड आउट। आपले प्रतिनिधी रोहन नाईक आपल्यासोबत जोडलेले आहेत। रोहन, आपण पाहतोय भीषण आग, 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। आणखीन सुद्धा या ठिकाणी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी पाहणी केलेली आहे। उच्चस्तरीय चौकशीचे आदेश त्यांनी दिलेत। नक्कीच नीलम, म्हापसामध्ये जे अरपोराचे गाव आहे तो जो भाग आहे तिथे ही घटना घडली। मी आता या घटनास्थळी आपण पाहू शकतो गोवा पोलीस यांचा जो बंदोबस्त कडक ठेवण्यात आलेला आहे। आणि पाहिलं असेल तर बीच रोमिओ लेन अप्रोड गोवा जो इथे पब आहे, इथे 25 जणांचा मृत्यू झाला। जी घटना घडली रात्री 12:30च्या दरम्यान आहे आणि त्या घटनेमध्ये जवळपास 25 जणांचा मृत्यू झालेला आहे। त्यामध्ये 4 पर्यटक आहेत आणि या पूर्ण घटनेमध्ये 3 महिलांचा मृत्यू झालेला अशी माहिती मिळते। त्यानंतर ही घटना घडल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीने इथे भेट दिली आणि पूर्ण पाहणी केली। आता जी अपडेट अशी आहे की पूर्णपणे पोलीस बंदोबस्त कडक ठेवण्यात आलेला आहे। आतमध्ये जी घटना घडली, ज्या पबमध्ये जिथे घटना घडली तिथे कोणालाही जाता दिलं जात नाहीये। आणि पाहिलं असेल तर आपण हा जो पब आहे हा अतिशय प्रसिद्ध पब होता गोव्यामधील, आणि ही घटना घडल्यानंतर पर्यटनाचं मुख्य केंद्र असलेल्या गोव्यामध्ये मोठी खळबळ उडाली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आता जे काही जखमी झालेले आहेत, काही याच्यामध्ये जे नागरिक होते या पबमध्ये होते, त्यांना गोव्याच्या बांबोळी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर अधिक उपचार सुरू आहेत। जी रोहन, आपण पाहतोय अग्निसुरक्षा जी आहे त्या नियमांचे उल्लंघन झाले अशी चर्चा या ठिकाणी रंगू लागले। त्या संदर्भात काय अधिकची माहिती? नक्कीच या संदर्भात चौकशी सुरू आहे। अग्नि सुरक्षा संदर्भात जे काही नियम असतात त्याचे इथे काटेकोरपणे पालन केलं की गेलं नाही या संदर्भात याची चौकशी सुरू आहे। पोलिसांची चौकशी, गोवा पोलीस काल रात्रीपासून इथे उपस्थित आहेत, त्यांचे अधिकारी सुद्धा इथे उपस्थित आहेत। या संदर्भात आज संध्याकाळपर्यंत याचा अहवाल येऊ शकतो आणि या अहवालामध्ये नक्की आग का लागली होती, कुठल्या प्रकारची जी आग लागू नये म्हणून जी महत्त्वाची बाबी घ्यायची असतात, काळजी घ्यायची असते, त्याचं उल्लंघन झालं की नाही हे त्यावेळी समजेल। जी नक्कीच रोहन, आपण पाहतो या ठिकाणी जे कर्मचारी होते त्यांचा सुद्धा या ठिकाणी होरपळून मृत्यू झालेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आता आपण पाहतोय केंद्र सरकारकडून मदत जाहीर करण्यात आलेली आहे। नक्कीच केंद्र सरकारकडून मदत जाहीर करण्यात 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। हा एकंदरीत पाहिलं असेल तर पर्यटनाचा केंद्र आहे गोवा, आणि या घटनेनंतर ही घटना घडल्यानंतर खळबळ तर उडाली, कारण मोठ्या प्रमाणात आता डिसेंबर नोव्हेंबर मध्ये जिथे पर्यटक जास्त येत असतात आणि क्रिसमसचा हंगाम सुद्धा सुरू होतो, त्या दृष्टीने पाहिलं असेल तर अतिशय महत्त्वाची बातमी, 4 पर्यटक जे बाहेरच्या देशातले होते ते सुद्धा यांचा इथे मृत्यू झालेला आहे। त्यामुळे आता या संदर्भात राज्य सरकार, गोव्याचं सरकार काय निर्णय घेत आहे, कुठल्या प्रकारची या संदर्भात याची चौकशी घेत आहे हे पाहावं लागणार आहे। जी नक्की, याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।